आजचा दिवस या पोळीसारखाच गोल गोल फिरणारा होता. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये. मॉर्निंग रुटीन बघून थकला असाल तर चला मी तुम्हाला माझी इव्हिनिंग आजची कशी होती ते दाखवते. तर इव्हिनिंगला काहीतरी खाऊ वाटलं होतं, त्यासाठी मी समोसे बनवायचा प्रयत्न करत होते. तसं तर मला जमत नाही, पण प्रयत्न करण्यात काय जाते म्हणून बनवत होते. तर मी आलूची चटणी बनवून घेतली होती. त्यानंतर मी समोशाला असा शेप दिला, कारण मला ते जो समोशाचा मूळ शेप असतो ते द्यायला जमत नाही. त्यामुळे मी असे काय केले होते, कारण मला घरी खायचे होते आणि पाहुणे काय मला नाव बोट ठेवायला येणार नव्हते, त्यामुळेच. तर नंतर पूर्ण समोसे असे शेपमध्ये करून घेतले. नंतर तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये मस्त तळायला घेतले. दिसायला तर भारी दिसत, सुगंधही छानच येत होता. पण आता कसे झालेत आणि कसे लागतील हे खाल्ल्यावरच मला माहिती होणार होतं. कमी गॅसवर छानपैकी एक एक समोसा करून मी सगळे समोसे तळून एका प्लेटीत असे छान सुंदर लावून घेतले आणि लगेच चाय बनवायला पण ठेवली. मस्त चाय झाली. नंतर बहिणीला बोलवायला गेले होते. हे बघा, कालच्या इव्हेंटला गेली आणि आता दिवसभर झोपली. कालचा उत्साह तिचा आळस बनला होता. नंतर आठवलं की मी पुदिना पण तोडून ठेवला होता चटणी बनवायसाठी. म्हणले जाऊ दे, आता कटाळा यायला, म्हणून लगेच झाडून वगैरे काढून घेतलं आणि लगेच समोसे वगैरे खाल्ले, मस्त चाय पिली. त्यानंतर मी तुम्हाला इव्हिनिंगचा आमच्या घराच्या बाहेरचा रिव्ह्यू दाखवते. मी मोटरीनं सगळीकडे पाणी मारलं होतं, तर असं काही छान दिसत होतं. सगळीकडे हिरवगार मस्त सगळे झाडं असे टवटवीत दिसले होते की जसं की मी त्यांना पण नाश्ता पाणी जेवण दिलं, असे ते माझ्याकडे बघून हसत होते. खूप छान वाटत होतं झाडांना असं बघून, कारण आपल्याला जसं जेवण पाणी लागतंय तसं यांना पण पाणी दिलं की हे प्रसन्न होतात आणि छान टवटवीत दिसतात. आजचा ब्लॉग कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजसाठी एवढंच, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.